नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थ जीवा नंदिनीची शर्यत चालू असते. त्याच वेळेला पार्थचा तोल जातो. तो तर स्वतःला सावरतो, पण काव्या पण पडणार असते. त्याच वेळेला नंदिनी काव्याचा हात हातात धरते आणि काव्याला सावरते. काव्याचं लक्ष हाताकडे जातं, तेव्हा ती नंदिनीला थँक्यू म्हणते. तर काव्या पुढे परत शर्यत कंटिन्यू करणार, तर नंदिनी तिला थांबवते आणि हात हातात घट्ट पकडते. चौघही शर्यत पूर्ण करतात. हे रम्याला काही आवडलेलं नसतं. तेव्हा रम्या म्हणते, तुम्ही गेममध्ये तर एकमेकीची साथ दिली, पण आता गजरा तर एकच आहे, तो कोण माळणार? तर वसू आत्या पण तिथे येतात आणि त्या म्हणतात, हे काय गं, गेम तरी गेमसारखा खेळायचा ना, तिथेही नाते आणतात तुम्ही मध्ये. नंदिनी म्हणते, वसू आत्या, आम्ही नात्यात स्पर्धा करणार नाही. तर काव्या म्हणते, आम्ही स्पर्धेमध्ये एकमेकांचा हात धरून पुढे जाऊ, कधीच कोणाला मागे पडू देणार नाही, आणि पडलंच तरी पण त्याला एकटं पडू देणार नाही. तेव्हा जीवा पण म्हणतो, करेक्ट. तेव्हा नंदिनी तो गजरा उचलते आणि काव्याच्या हातात देते. तर काव्या म्हणते, ताई, एक वेळ अशी होती की तुझ्यासाठी आणलेला गजरा तू माझ्यासोबत वाटून घेतला, आता माझी बारी. तेव्हा विक्रम काका म्हणतात, वा वा काव्या, तू आता मोठी नाही झाली तर शहाणीसुद्धा झाली. तर काव्या त्या गजऱ्याचे 2 भाग करते आणि एक भाग नंदिनीला देते आणि एक भाग स्वतःला ठेवते. तेव्हा पार्थ काव्याच्या केसांमध्ये गजरा माळतो आणि जीवा नंदिनीच्या केसांमध्ये गजरा माळतो. हे बघून वसू आत्या आणि रम्याला तर खूप वेगळं वाटतं, कारण त्यांच्या मनाविरुद्ध घडलेलं असतं ना. तर या चौघांची एकी बघून रम्याला राग आलेला असतो. ती स्वतः मागे व्हायला जाते. त्याच वेळी रम्याने जे काचेचे तुकडे तिथे टाकलेले होते तेच तिच्या पायामध्ये घुसतात आणि तिला खूप वेदना होतात. हे वसू आत्यांच्या लक्षात येतं. रम्या काही बोलत नाही, तिथे सहन करते सगळं वेदना. तर रम्या तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि ती काच पायातनं काढते. त्याच वेळेला तिथे वसू आत्या येतात. बघू कुठे लागले तुला, औषध लावून देते. तेव्हा रम्या म्हणते, अगं आई, त्या औषधाने काही फरक पडणार नाही मला, नको मला ते औषध. तर वसू आत्या म्हणतात, वेडेपणा करू नको, बस बरं खाली. आणि तुझं काय चाललंय रम्या? मला असं वाटलं होतं लग्नामध्ये तू नक्की काहीतरी करणार आहे, पण सगळं झालं गं, लग्न पण झालं, सगळे खेळ झाले, पण तू काहीच केलं नाही. मला सारखी धाकधूक होती, तू काही वेगळं तर नाही ना करणार, कारण तू पांढरी साडीसुद्धा घेऊन ठेवलेली होती. अगं पार्थच्या आणि तुझ्या नावाची पत्रिका छापून घेतलीस तू. काव्या आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर तू फेसपॅक लावला, तेव्हा म्हटलं यांना काही त्रास होईल असं तू काही करते की काय? संगीताच्या दिवशी जपून जपून जा पुढे धोका आहे या गाण्यावर तू डान्स केला आणि त्यांना संकेतसुद्धा दिला की काहीतरी पुढे घडणार आहे, तरीही तू काही केलं नाही. तेव्हा रम्या म्हणते, मला हेच तर पाहिजे होतं, सगळ्यांच्या मनामध्ये भीती पाहिजे होती की मी काहीतरी करणार आहे, पण माझं ठरलं होतं मी काहीच करणार नव्हती. तर वसू आत्या म्हणतात, मग तू काही करणारच नव्हती तर ही टांगती तलवार का ठेवली सगळ्यांच्या डोक्यावर? तर रम्या म्हणते, कारण मला सगळ्यांचा विश्वास कमवायचा होता म्हणून, आणि आता नंदिनी आणि पार्थ सोडलं ना, बाकी सगळ्यांचा विश्वास मी कमवला आहे. आणि लग्नानंतरचे गेमचं नियोजनसुद्धा मीच केलं, म्हणजे त्यांना असं वाटलं की रम्या आता बदलली आहे. हेच तर हवं होतं मला. तर दुसरीकडे जीवा नंदिनी त्यांच्या रूमच्या बाहेर आलेले असतात आणि दोघं एकाच वेळेला गृहप्रवेश करतात, म्हणजेच त्यांच्या रूममधला. कारण जीवा बोललेला होता ना, नंदिनीला सोबत दोघं गृहप्रवेश करतील. तर ते आल्या आल्याच पूर्ण रूम बघतात, कारण छान सजवलेली असते त्यांची रूम. तर नंदिनी त्या रूममध्ये आल्यामुळे खूप खुश असते. सगळ्या गोष्टी अगदी मनापासून ती बघत असते आणि जीवा पण खुश असतो, फायनली नंदिनीला त्यांनी रूममध्ये आणलं म्हणून. तर दुसरीकडे रम्या वसू आत्यांना सांगत असते, उद्या जेव्हा काव्या मरेल ना, तेव्हा हेच लोक माझं पारची लग्न करून देतील. तेव्हा वसू आत्या तर घाबरतात आणि त्या म्हणतात, म्हणजे तू काव्याला मारणार आहे? तर रम्या म्हणते, मी नाही मारणार गाई तिला, मला आता कळून चुकलं आहे, हे दोघंच यांच्या नात्याला तोडतील बघ तू. तेव्हा वसू आत्या म्हणतात, हे तू कशाच्या आधारावर बोलते? तर रम्या पार्थ आणि काव्याची जन्मपत्रिका दाखवते वसू आत्यांना. वसू आत्या म्हणतात, पार्थची आणि काव्याची जन्मपत्रिका? पार्थची ठीक आहे, घरातच असेल, पण काव्याची जन्मपत्रिका तू कुठून मिळवली? तेव्हा रम्या म्हणते, लग्नाच्या गडबडीत शारदा काकूंना घोळात घेतलं आणि तेव्हाच तिच्याकडनं काव्याचे सगळे डिटेल्स मागून घेतले. त्यावरून मीच काव्याची पत्रिका बनवून घेतली आणि त्याच्यावरून पार्थ आणि काव्याची गुणपत्रिकासुद्धा बनवली.
बघ, या पत्रिकेवरनं आता हे दोघंच एकमेकाला तुटतील आणि त्यानंतर त्यांच्यातलं काव्यार्थ तुटेल आणि रम्यार्थ जुळेल. हसते मोठमोठ्याने आणि गाणं म्हणायला लागते, लग्नानंतर होईलच प्रेम. तर वसू आत्ने म्हणतात, रम्या वेड लागले तुला, काय करू या मुलीचं. तर दुसरीकडे जीवा नंदिनीच्या जवळ येते. त्याच वेळेला नंदिनी त्याच्यासमोर एक फ्रेम दाखवते व जीवा म्हणतो, आता हे काय मध्येच, काय हे. तर नंदिनी म्हणते, तुम्हीच बघा. तो फ्रेम बघतो तर दुसरीकडे पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं आणि गोल फिरवतो. आरशासमोर जातात ते दोघंही. हातामध्ये मंगळसूत्र धरते आणि म्हणते, आता मी माझ्या गळ्यात तुम्ही घातलेलं आणि मी मनापासून स्वीकारलेलं मंगळसूत्र आहे. पार्थ म्हणतो, म्हणजे आता हा ओशनचा प्रवास पण होणार वाटतं. तेव्हा काव्या सांगते, थोडा वेळ ताणून धरते आणि नंतर बोलते, बरं मग ठीक आहे, जा. माझी उशी तुमच्या उशीजवळ ठेवा. तर पार्थ म्हणतो, तुमचा विचार बदलण्याच्या आधी मला उशी हलवायला हवी. पार्थ उशी उचलतो आणि त्याखाली फोटो फ्रेम असते. पार्थ फोटो बघतो तर तो इमोशनल झालेला असतो, कारण त्यामध्ये काव्य आणि त्याचा हसरा फोटो असतो. तर दुसरीकडे जीवाने फोटो बघितलेला असतो आणि त्याला खूप आवडतो. तेव्हा तो नंदिनीला विचारतो, हा फोटो तू करून आणला आहे. तेव्हा नंदिनी हो म्हणते, पहिला फोटो माझ्याकडनं फुटला होता ना, म्हणून मी हा करून आणला, आवडला. तेव्हा जीवा पण हो म्हणतो, बरं झालं तू पहिला फोटो फोडला, कारण त्यामध्ये जीवा नंदिनी होते पण जीवानंदिनी नव्हते ना. तर नंदिनी म्हणते, म्हणजे हिंदीतले आसू होते पण मराठीतले हसू नव्हते. तर नंदिनी तो फोटो घेते आणि आता हा फोटो इथेच आपली जागा पटकवणार. तिथे एक टेबल असतो त्याच्यावर ठेवते. तेव्हा जीवा म्हणते, हा फोटो जीवनदिनीच्या प्रत्येक मुवमेंटला विटनेस करणार आहे. नंदिनी तिथून पळते तर जीवा लगेच तिचा हात धरतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही मला दिले म्हणजे मी पण काहीतरी देणार तुम्हाला आणि तुम्हाला ते घ्यावंच लागेल. डोळे बंद करा बरं. तर काव्या डोळे बंद करते आणि पार्थ तिला साष्टांग नमस्कार घालतो. आता असं हे का, तर आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आणि दुसरीकडे जीवा आणि नंदिनी दरवाजाजवळ असतात. थोडा रोमॅन्टिक मुवमेंट दाखवला त्यांचा. त्याच वेळेला बाहेरून दरवाजा कोणीतरी धाडधाड धाडधाड वाजवतं. तर नंदिनी खूप घाबरते आणि म्हणते, या वेळेला कोण असेल. तेव्हा जीवा दरवाजा उघडतो तर समोर कोण आहे हे तर नाही दाखवलं, पण दोघांना अगदी धक्का बसल्यासारखे चेहरे दाखवले त्यांचे. तर उद्याच कळेल नक्की बाहेर कोण आहे. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा अँड टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बरं का, विसरायचं नाही.